खाली घ्या. आता काल आपण जसं सांगितलं तर 23 जे कर्मचारी तिथे अडकले होते, 23 कर्मचाऱ्यांपैकी काल आपण 14 कर्मचाऱ्यांना सुरक्षित आपण बाहेर काढलं होतं. त्यांची सर्वांची प्रकृती व्यवस्थित आहे. आज सकाळी आपण अजून एक व्यक्ती त्यांना आपण रेस्क्यू केलं. ते गंभीर अवस्थेत असल्यामुळे त्यांना आता आपण YCMला पाठवलेलं आहे आणि YCMमध्ये आता ते पोहोचल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल आपल्याला कळेल. उर्वरित आता जे 8 अजून कर्मचारी आहेत त्यांचा शोध घेतलेला आहे. त्यातल्या आता अजून 2 लोकांचं लोकेशन सापडलेलं आहे. उर्वरित लोकांचं आता लोकेशन ते शोधत आहेत. कचरा खूप आहे. हाताने सगळा कचरा त्यांना बाजूला करावा लागतो आहे आणि त्याच्यामुळे थोडा ऑपरेशनला वेळ लागतो आहे. पण रेस्क्यू ऑपरेशन अजून चालू आहे. अजून आतमध्ये 8 लोक आहेत. आता संपर्क होत नाही. तर वेस्ट टू एनर्जीचा हा प्रकल्प राबवताना नियमांचं पालन केलं गेलंय का? काय दिसतंय? ज्या पद्धतीनं कचऱ्याच्या ढिगाच्या शेजारी कार्यालयाचं इमारत उभारली, कचऱ्याच्या ढिगामध्ये नव्हती ती. कचऱ्याच्या त्या ढिगापासून जवळजवळ 30 मीटरवरती सेफ अंतरावरती बिल्डिंगच्या स्ट्रक्चरबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. बिल्डिंगचं स्ट्रक्चर व्यवस्थित होतं. बिल्डिंग 2 वर्षापूर्वीच त्याचं उद्घाटन झालं होतं. परंतु ज्या पद्धतीने हा एवढा मोठा कचऱ्याचा ढीग पडला त्याच्यामुळे ती बिल्डिंग कोसळली.